शहराच्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून निघून दुसरा दिवस माझा काही असा ॲडव्हेंचरच जाणार आहे याचा मला काहीच अंदाज नव्हता. जी पोरं आहेत ना ती तुम्हाला अडवणार आणि तुमच्याकडून पैसे घेणार. गाव खूप आतमध्ये आहे. नशिबाचं लक्ष गेलं नसतं तर झालं, कल्याण झालं असतं माझं. आणि मी जस्ट फक्त मॅपला फॉलो करत आलो, बाकी काही नाही. माझ्या चेहऱ्याला इग्नोर करा, कारण की हा बघा काय करतो. हे निसर्गच आपला ते खरं मित्रांनो. गेलो थोडं करत मला दम लागतोय. लागलं काय अरे बापरे. पण इथे येण्याची सुरुवात झाली ती सकाळच्या थंड वातावरणातल्या बाईक रायडिंगने. जय शिवराय मित्रांनो, मी विजय आणि स्वागत करतो तुमचं आजच्या अजून एका वाईल्ड ॲडव्हेंचरमध्ये. तर आज आपण वाईल्ड अनुभव घेण्यासाठी जाणार आहोत गोकुंडी वॉटरफॉलला. इथे जायला तुम्हाला सगळ्यात आधी फल्यान गावात जावं लागतं, जे मुंबईपासून 108 किलोमीटर आणि पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुमच्याकडे तुमची बाईक नसेल तर तुम्ही आधी खोपोली स्टेशनला या. तिकडून गावाकडे यायला रिक्षा सर्व्हिस चालू असते. तिकडे पोहोचल्यावर पहिल्यांदा आपण भेटणार ते रेणुका काकींना, जे आपल्याला टूर गाईड आणि आपल्या जेवणाची सोय बघणार आहेत. त्यांच्याकडे पोहोचल्यावर मी त्यांनी दिलेला पोह्याचा आणि पुरणपोळीचा नाश्ता केला आणि थोडी रेस्ट केली. तर मित्रांनो, आता आपण चालूया आता गोकुंडी वॉटरफॉलकडे. आणि हा बघा, हा आपला दुसरा छोटा साथीदार. याला तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल, जो आपला टूर गाईड आहे. आपल्याला दाखवत असतो की कसं जायचं आहे. हे बघा, इकडे हे नवीन काहीतरी सुरू झालं आहे बघा. म्हणजे आता होळी आहे ना, त्यामुळे मग ही जी पोरं आहेत ना ती तुम्हाला अडवणार आणि तुमच्याकडून पैसे घेणार. म्हणजे तुम्हाला काही ना काही 5-10 रुपये होळी म्हणून त्यांना द्यावं लागतं. तर मग आता मी जेव्हा वाटेतून येत होतो ना, तेव्हा मला असे बऱ्याच गावातून बरेच अशी पुढे गेलो, लगेच दिसली पोरं, लगेच घेतले पैसे. असे वाटेत बरेच पोरं वगैरे मिळाली. मला वाटलं आज होळी आहे येऊ आरामशीर, पण मला माहीत नव्हतं इकडे असं असतं होळीला. आताशी आपली आता ट्रेक सुरू झाली आहे. इथून आहे अजून एक, हे बोलतात की 1 तासाचा काहीतरी ट्रेक असेल इथून. डिपेंड की तुमचं चालणं किती आहे. जर तुम्ही स्लो चालत असाल तर वेळ लागेल, आणि जर फास्ट चालताल, जरा सवय आहे तुम्हाला दगडा काट्याकुट्यातून चालण्याची, तर मग काही जास्त वेळ नाही लागत. पोहोचतो आपण वेळेवर तिकडे. तुझं नाव काय मी विसरलो. वैभव. तर बघा, याचं नाव मित्रांनो वैभव आहे. हा तुमचा कायम टुरिस्ट गाईड असेल. अरे बघ इकडे लाजतो काय. अच्छा, तो किल्ला कोणता आहे बाजूला इकडे? तिकडे पण नेता तुम्ही किल्ल्याकडे? किल्ला किती लांब आहे इथून? 20 मिनिटं. अच्छा, 20 मिनिटं. जवळ आहे ना आम्हाला पण. हां, जास्त लांब नाही. चढायला कठीण आहे का सोपा? कठीण आहे. तू चढलायस? तू चढू शकतो, मग मी पण चढू शकतो ना. हां, बस हेच ऐकायचं होतं मला तुझ्याकडून. तर तुम्हाला सांगू, इथे यायला मला म्हणजे बराच वेळ लागला, कारण की गाव खूप आतमध्ये आहे. मी जस्ट फक्त मॅपला फॉलो करत आलो, बाकी काही नाही. जस्ट मला जो गुगल मॅप जसं दाखवत होता ना फल्यानगाव, मी त्या रूटला फक्त फॉलो करत तिथं आलो. जशी ट्रेकला सुरुवात झाली तसं काहीच अंतर चालल्यावर आम्ही पोहोचलो ते या सुंदर नदीजवळ, जिची शांतता मी डोळ्यात साठवत काही वेळ तिथेच उभा राहिलो. करवंद आहेत, आंबट आहे, छान आहे. सध्या सीझन नाही का, म्हणजे करवंद सगळीकडे कच्चीच मिळतात. आता कोकणात गेलेलो ना, तिकडेही मला कच्चीच करवंद मिळाली. आणि इकडे हा आहे मृगगड. ही किल्ल्याची मागची साईड आहे. माईक पडला आपल्या ट्रायपॉडचा. थांबा जरा बघूया ते पडला असेल. आता याला लागून होता. फायनली आपल्या मित्राने आपला माईक सोडलेला आहे. थँक्यू भावड्या. चल.
बरं झालं माईक नशिबाचं लक्ष गेलं नसतं तर झालं, कल्याण झालं असतं माझं. परत आपल्याला तिकडून मागे यावं लागलं असतं. कसं बसं दुपारच्या भर उन्हात आम्ही दोघं बडबड करत पोहोचलो या ॲडव्हेंचरच्या पहिल्या टप्प्यात. माझ्या चेहऱ्याला इग्नोर करा, कारण की पूर्ण घामाने आता भिजलो आहे मी. तरी तुम्हाला आता क्रिस्टल क्लिअर वॉटर दाखवतो मी इकडे. हो भाई, खतरनाक. मला वाटते निसर्गाचं इतकं सुंदर आणि क्लिअर पाणी मी पहिल्यांदाच बघितलं असावं. हा बघा काय करतोय. ए पहिलवाना, काय करतोयस? डोक्याला गरम झालं. हे बघा क्रिस्टल क्लिअर पाणी. तुम्हाला पूर्ण तळ दिसत असेल पाण्याचा. वाव, तळ दिसते पण लय खोल आहे. कुठे खोल आहे? दिसते ना तुम्हाला, ते खोल आहे. अच्छा. इथल्या पाण्याने माझ्या अंगातला थकवा आणि घशाची तहान दोन्ही घालवली. इथे येण्यापूर्वी मला एका गोष्टीची शंका होती की होळीचा दिवस आहे तर मला इथे गाईड मिळेल का नाही. लकीली तो मला मिळालाही. पण कुठेही जाताना वाटेत अडचण किंवा प्रॉब्लेम नाही आली तर काय मजा. आणि ती माझ्या वाटेलाही येणार होती, कारण माझ्यासोबत आलेला गाईड वैभव, त्याला जायची घाई होती ती होळीच्या पार्टीला, आणि मलाही वर जायचं होतं. आम्हा दोघांकडेही आपले टार्गेट होते, पण एकाच वेळी दोन्ही टार्गेट पूर्ण करणं अशक्य होतं. पण आम्ही हे चॅलेंज एक्सेप्ट केलं आणि ते दोन्ही पूर्ण करायचे होते. त्यामुळे आम्ही अजून जोमाने पुढे जायला लागलो. सूर्यदेव इतके तापलेले असूनही वाटेतल्या झाडांची सावली आम्हाला त्या गरमीपासून वाचवत होती. यूट्यूबवर व्हिडिओज बघितल्या तेव्हा कोणी हे नाही सांगितलं की जितकं सुंदर इथला पाण्याचा पॉन्ड आहे तितकाच थकवणारा तिकडे जाणारा रस्ता देखील आहे. ते मित्रांनो, गेलो. अजून कुठे? आम्ही दोघं थकलोय. मी नाही बोलत, मी हापाय लागलो. लागलं म्हणून बोललो बघून चाल. मित्रांनो, फायनली आपण आलो आहोत. पाण्याला बघताच माझा सगळा थकवा उतरला आणि मी कसलाही विचार न करता सरळ पाण्यात उडी टाकली. पाणी एवढं आहे की मी थरथरतो. थंड आहे पाणी आहे एकदम. आम्ही एवढं ट्रेकिंग करत मी इथपर्यंत आलो, पण इथे आल्यावर माझा पूर्ण थकवा उडाला. मी काही एक्झॉस्ट वगैरे झालेलो ना, सगळं काही गेलं आणि परत एकदम फ्रेश वाटतंय आता इथे पोहून वगैरे थंडगार पाण्यामध्ये. आणि इथलं पाणी एवढं थंड आणि एवढं गार आहे ना की काय सांगू तुम्हाला, एकदम गार. हॅपी होली. मित्रांनो, हे पाणी तितकंच निळगार होतं जसं तुम्ही व्हिडिओजमध्ये बघता. आणि मित्रांनो, हे पॉन्ड खूप खोल आहे, जवळजवळ 20 फुटाच्याही वर. त्यामुळे जर तुम्हाला पोहता येत नसेल तर एकतर साईडच्या तलावात पाण्याचा आनंद घ्या किंवा लाईफ जॅकेटचा यूज करा. तुमच्या जीवाची काळजी तुम्हीच घ्या.
मनसोक्त पोहून झाल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला, कारण अजूनही आपलं एक टार्गेट बाकी होतं. अरे ते पाणी हे ते पाणी वरून येत आहे ना पण हा खाल्लं म्हणजे दुसरं काय कशावरून? हे दुसरे हे पाणी जातं तिकडून आणि हे पाणी जातं इकडून. अरे बापरे, म्हणजे आता हे जे पाणी येत आहे ना इथे दिसतंय ना, हे दुसरीकडून येते. आता आपण जिथे पोहत होतो ना ते हे पाणी नाही, हे वेगळं आहे आणि हे पिऊ पण शकतो. ते मॅन वर्सेस वाईल्डमध्ये बिअर ग्रिल कोणत्याही प्राण्याला बघून कसा बोलतो की आप खा भी सकते हो, तसा काहीसा वागत होतो मी इकडे. पाला गेला काय काय मधमाशांचा पोळा. थांबा मी दाखवतो तुम्हाला. फक्त दगड नका मारू. दगड नाही मारणार, आम्हाला मारायचं आहे का? बघा मधमाशांचा पोळा. युट्यूब मध्ये सांगा तसं. हां हे बघा, तुम्हाला मधमाशांचा पोळा दिसला ना, हुशार आहेस रे तू. तो बोलतो यूट्यूबमध्ये सांगा की दगड नका मारू. तर दिसला ना इथून जाताना तर बिलकुल त्याला दगड नका मारू, उठवू नका. हे इतकं नितळ पाणी आणि त्यात हे मासे, हे बघून असं वाटत होतं की निसर्गाच्या एका वेगळ्याच जगात मी आलोय. सगळं काही एका स्वप्नासारखं भासत होतं. असं वाटत होतं की हे मासे पाण्यात नसून हवेतच तरंगत आहेत. खरंच हे ठिकाण म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत खजिनाच म्हणावा लागेल. आणि हा दूषित होणार नाही याची तुम्हीही काळजी घ्या. तुम्हीही नक्कीच या ठिकाणाला भेट द्या, कारण जंगल ट्रेक, गावचा आनंद, शांतता, पोहणे अशा बऱ्याच गोष्टींचा आनंद तुम्ही एकाच वेळी इकडे घेऊ शकता. वैभवनी झाडाच्या पानाची पाणी बनवली आहे. एक गाणं वाजव चांगलं असं. कुठलं बाजू? गाता रे मेरा दिल. हे मग कुठलं येतं तुला? मी माझ्या पद्धतीचं वाटत. हा ठीक आहे, वाजव. तिला आवाजच नाही. थांबा जरा. नीट वाजव. फिसकलं. तुम्हाला सांगतो आता कसं बनवायचं. मी दाखवतो कसं बनवायचं. बरं दाखव. हा पान घ्यायचा, करवंदीचा. वाटेत थोडा वेळ बसून मी सोबत आणलेली काकडी आणि चिकी खाल्ली आणि इथल्या तिथल्या गप्पा मारू लागलो. याला माझ्या बॉटल मधलं पाणी आवडलं नाही, जे मी ते प्यायला आणलं घरून. तो बोलतो या पाण्याची चव इतकी खास नाही, पण ते जर आम्ही आता इथल्या झऱ्यामधल्या वाहणाऱ्या पाण्याचं पाणी पिलं ना, त्याची चव एक नंबर लागत होती. छान गोड आणि थंड पाणी. पाण्यावरून मी काकडी खातो. मला याचा अंदाज बिलकुल नव्हता की इथून पुढे आम्हाला काय बघायला मिळणार आहे. इथून उठून आम्ही थोडं पुढे नाही गेलो, तोच आम्हाला समोरून अजून एक ग्रुप येताना दिसला आणि त्याच सोबत दिसला तो झुडपातून चाललेला एक साप, जो धामण प्रजातीचा होता. हे आवाज नका करू, तो जाईल त्याचा गप. त्याला जाऊ द्या. हो, खूप मजा आली. ट्रेक भयंकर होता. आता ऑलमोस्ट हा ट्रॅक संपत आलाय आणि झाला. आता आम्ही जाऊ घरी आणि याचं जेवण वगैरे करू त्यानंतर. तर मित्रांनो हे बघा, ह्या आहेत रेणुकाताई, ज्या तुम्ही इथे फल्याण गावामध्ये आलात ना, तर इथून तुम्हाला पॉन्ड आहे ना तिकडे जाण्यासाठी किंवा तिकडे जाऊन तुम्हाला कॅम्पिंग करायचे, तर त्या सगळ्या सर्व्हिसेस या काकी करतात. आणि तिकडे कसं जायचं यासाठी टुरिस्ट गाईडही देतात. तुमच्या जेवणाची आणि नाश्त्याची उत्तम सोयीही करतात, जशी आज यांनी माझी केली. जर तुमचा पॅकेज, जर तुम्हाला स्टे आणि ट्रेकिंग जर करायची असेल तर मी तुम्हाला कमी याच्यात 500 रुपयामध्ये तुम्हाला स्टे आणि ट्रेकिंगचं करून देईन. त्याच्यात तुमचा 1-2 नाश्ता येईल, 2 भाज्या, जेवणामध्ये 2 भाज्या, वरण भात आणि चपाती आणि पापड लोणचं येईल. आणि नाश्त्यामध्ये उपमा, पोहे आणि चहा. हे
300 रुपयात 350 रुपयात मिळतात, मी तिथं 300 रुपये करते हां. आणि स्टेचे 200 रुपये, म्हणजे अच्छा. असं 500 रुपये पॅकेज आहे माझं. अच्छा, स्टे म्हणजे म्हणजे आदल्या एखाद्याला दिवशी जर तुम्हाला सकाळीच ट्रेकिंग करायची असेल तर हा. तुम्ही आदल्या रात्री 11-12च्या दरम्यान जरी आले तर 3च्या दरम्यान जरी आले हम्म. तरी तुम्हाला टेंट मिळू शकतात. त्याच्यामध्ये गादी मिळते, हम्म. बेडशीट, चादर. एक टेंट तुम्हाला 200 रुपयाला जाईल. जसं तुमचं बाबा तुम्ही 11 जण आहेत तर एकाला आम्ही इन्व्हाइट करतो हां. का त्याच्याकडनं आम्ही एकाला सुविधा देतो, अच्छा, कारण की एकाला त्याच्याकडनं फ्री, आम्ही पैसे त्याला घेतो. त्याच्याकडून पैसे नाही. ओके. हो. ह्या काकी लाईफ जॅकेटही प्रोव्हाइड करतात, ज्याची कॉस्ट ते 100 रुपये लावतात. तर मित्रांनो, हे बघा, हीच होती आजची व्हिडिओ. गोकुंडीची ट्रिप होती आणि आज खूप एन्जॉय केलं, खूप मजा केली, खूप फिरलो, खूप नदी बघितली, निसर्ग बघितला, मजा केली, साप बघितला, खूप एन्जॉयमेंट केली. आणि मला वाटलं नव्हतं की माझी आजची ट्रिप इतकी चांगली आणि एक्सायटेड होईल म्हणून, आणि इतक्या खूप साऱ्या गोष्टी माझ्या आजच्या दिवसामध्ये घडतील, मला याचा काही अंदाज नव्हता. या सगळ्या मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्या. त्यामुळे व्हिडिओ आता बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मिळूया आता आपण पुढच्या एका ॲडव्हेंचरमध्ये, पुढची अजून करूया मजा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.